आता दुसरा एस समजून घेऊया. दुसरी पायरी म्हणजे सेट इन ऑर्डर, अर्थात क्रमवारी. तिला सेटॉन असे म्हणतात. या शब्दाचे भाषांतर आहे सुव्यवस्था. इंग्रजीमध्ये विविध नावे वापरली जातात. उदाहरणार्थ सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन, स्ट्रेटनिंग आउट आणि सिम्प्लिफाय. पण काय म्हणतात हे महत्वाचं नाही. या पायरीचे उद्दिष्ट आहे कामाची जागा सुनियोजित करणे, प्रत्येक वस्तू शोधणे, वापरणे आणि ती तिच्या जागी परत येणे सोपे करणे. सेट इन ऑर्डर म्हणजे त्यांच्या स्टोरेज आणि लेआउटचा प्रकार निश्चित करणे. यामुळे प्रत्येकालाच ती वस्तू घेणे सुलभ होईल. वस्तू नीट क्रमवारीने लावल्याने त्या शोधण्यासाठीचा वेळ वाचतो आणि त्या कमीत कमी हाताळल्या जातात. आपण प्रथम आईचे स्वयंपाकघर पाहू. इथे आपल्याला सर्व वस्तू क्रमाने मांडलेल्या दिसतात. आणि आता कामाची जागा पाहू. पहिल्या एस मध्ये केलं होतं तसंच हेही लहान भागांमध्ये विभागून पाहू. प्रथम स्टोरेज आणि लेआउटचा प्रकार निश्चित करा. यामुळे वस्तू हाताशी आहे का नाही हे ठरेल. दुसरं म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी जागा तयार करा आणि त्या नेमून दिलेल्या जागीच ठेवा. परिणामी वस्तू शोधण्याचा आणि त्या हाताळण्याचा वेळ वाचतो. हे कसे केलं जातं ते पाहूया. प्रथम वस्तू कशाशी संबंधित आहेत ते ठरवायला हवं. त्यांचं नामकरण आणि त्या कुठे ठेवायच्या हेही निश्चित करायला हवं. मग त्या कशा ठेवायच्या हे ठरवायचं. यासाठी वस्तूंना नावाचं आणि साठवण्याच्या जागेचं लेबल लावणं आवश्यक आहे. प्रत्येकानं या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. वस्तू वापरल्यानंतर तिच्याच जागी परत ठेवा. जेव्हा वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या आहेत हे माहिती असतं तेव्हा आपण त्या सुलभपणे घेऊ शकतो आणि पुन्हा त्याच जागी ठेवू शकतो. आपण वस्तूंची क्रमवारी नीट लावली. याचाच अर्थ आपण 2S हा टप्पा पूर्ण केला आहे. आई जसं स्वयंपाकघरात करते तसंच कामाच्या ठिकाणी उपकरणांचं करतात. राजला स्वयंपाकघरातील वस्तू शोधणं आता सोपं होईल की आता? कामाच्या ठिकाणी वस्तूंची क्रमवारी लावली नाही तर त्या शोधणं अवघड जातं. क्रमवारी लावल्यास खूपच सोपं जातं. 1S मध्ये सॉर्ट केल्याप्रमाणे सेट इन ऑर्डर अर्थात क्रमवारी करण्यासाठीही चेक शीट वापरतात. प्रत्येक वस्तूसाठी तिची जागा सुनियोजित आहे की नाही आणि आपण ती वस्तू त्याच जागेवर ठेवतोय की नाही हे तपासून पाहायला हवं. सारांश: क्रमवारीमुळे वस्तू शोधण्याचा आणि हाताळण्याचा वेळ वाचण्यात मदत होते. हे याच्या आधाराने केलं जातं: 1. वस्तू सुलभपणे मिळण्यासाठी स्टोरेज आणि लेआउट नक्की करणे. 2. प्रत्येक वस्तूसाठी जागा तयार करणे आणि त्या पुन्हा त्यांच्याच जागी ठेवणे. याचाच परिणाम म्हणजे वस्तू शोधण्याचा आणि त्या हाताळण्याचा वेळ वाचतो. हेच एका सोप्या कृतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आधी इथे दाखवलेल्या ठिपक्यांची संख्या मोजा. ठिपके मोजण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल आणि प्रत्येक जण एकच एक बरोबर उत्तर देईल याची पण खात्री आहे का? अवघड वाटते. नंतर पण जर ते ठिपके अशा प्रकारे मांडले आणि आता तुम्हाला मोजायला सांगितले तर खूपच सोपं होईल नाही का? आणि ते मोजण्यासाठी किती वेळ लागला? 10 सेकंदांपेक्षाही कमी. म्हणजेच उत्पादकता चांगलीच होती. प्रत्येकाचं उत्तरही एकसारखं म्हणजेच 168 आहे. म्हणजेच गुणवत्ताही चांगली आहे. यासाठी कोणतीही प्रिंट, पेन
वगैरे असं काही नाही लागलं. त्यामुळे खर्चही नियंत्रणात आहे. अशा प्रकारे 5S आपल्याला उत्पादकता, गुणवत्ता, किंमत, वितरण आणि सुरक्षितता सुधारण्यात मदत करते. दुसरा S म्हणजे सेट इन ऑर्डर समजून घेण्यासाठी अजून एक कृती करूया. इथे दाखवलेल्या चित्रात उपकरणे अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवली आहेत. उजव्या बाजूला प्रत्येक उपकरणासाठी खास स्लॉट असलेला टूल बॉक्स आहे. माऊसने डाव्या बाजूच्या प्रत्येक टूलवर क्लिक करा आणि ते आकारानुसार योग्य स्लॉटमध्ये ठेवा. नंतर पण जर ते आता आपण दुसरा S शिकलो आहोत, म्हणजेच सेट इन ऑर्डर. जे शिकलो आहोत त्याचा सारांश पाहूया. आपण आता या गोष्टी शिकलो. दुसरा S आहे सेट इन ऑर्डर, अर्थात क्रमवारी. सेट इन ऑर्डर बद्दल माहिती, त्याची अंमलबजावणी, 5S चे महत्त्व कळण्यासाठी एक कृती, सेट इन ऑर्डरची उदाहरणे आणि शेवटी सेट इन ऑर्डरची चेक शीट. आता आपण तिसऱ्या S वर जाऊया, म्हणजे शाईन. फाईव्ह एस चा तिसरा टप्पा म्हणजे शाईन किंवा से सो, ज्याचा अर्थ आहे स्वच्छता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कामाची जागा साफ करून कार्यक्षमतेसाठी व्यवस्था केली. या टप्प्यात पसाऱ्याखाली वारंवार तयार होणाऱ्या कचराचा बिमोड होणार आहे. राजच्या आठवणीप्रमाणे आई रोज स्वयंपाकघर साफ करते. 2 दिवसाआड अगदी रोजच्या रोज जमा होणारी घाण धूळ शोधून काढते. कामाच्या जागेत धुळीचा कणही येता कामा नये हे जसं आवश्यक आहे, तसंच घाण जमा होण्याची कारणं शोधणंही आवश्यक आहे. शाईन अर्थात स्वच्छता ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. शाईन मध्ये आपण कचरा, घाण, धूळ असं नको असलेलं सारं काही काढून टाकतो. स्वच्छता ही तपासणीचा एक भाग म्हणून केली जाते. यामुळे हे होते, कामाची जागा स्वच्छ राहते. तपासणीमुळे धूळ घाण साचण्याची मूळ कारणे कळतात. यामुळे मशीनचा डाऊन टाइम कमी होतो आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या सफाईचा वेळ वाचतो. हे अजून चटकन समजण्यासाठी स्वच्छता करा तपासणीसाठी, तपासणी करा कारण कळण्यासाठी, कारण जाणून घ्या दुरुस्त्यांसाठी, दुरुस्त्या शोधा परिपूर्णतेसाठी. हे उदाहरण आहे एका कामाच्या जागेचं, जी 3S नंतर संपूर्णतः बदलून गेली आहे. या यंत्राची आधीची आणि नंतरची स्थिती तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या चित्रातही पहिल्याच चित्रातलं यंत्र आहे यावर विश्वास ठेवणं
अवघडच आहे. पूर्वीच्या टप्प्यांप्रमाणेच इथेही कामाच्या ठिकाणाची संपूर्ण जाच पडताळणी अर्थात ऑडिट करून 100% गुण मिळवत परिपूर्ण होत राहणं आवश्यक आहे. अधिक चांगल्या परिणामांसाठी आपणच आपलं परीक्षक व्हायचं आणि एकाही असमाधानकारक गोष्टीशी तडजोड करायची नाही. सारांश, शाईन मध्ये कचरा, घाण, धूळ आणि इत्यादींची तपासणी म्हणून केली जाते. यामुळे मशीन डाऊन टाइम कमी होतो. वारंवार कराव्या लागणाऱ्या सफाईचा वेळ वाचतो. इथे 1 मिनिटभर थांबूया. आत्ताच 5S मॉड्यूलमध्ये पहिले 3S पाहिले. आपण खालील गोष्टी शिकलो. तिसरा S शाईन, तिसऱ्या S चे वर्णन, त्याची अंमलबजावणी कशी करायची, तिसऱ्या S ची उदाहरणे, शाईन साठीची चेकशीट. तिसऱ्या S शाईन किंवा से सो मधील क्रियाकलाप 1. आता तिसरा S शाईन बद्दल जाणून घेण्यासाठी एक क्रियाकलाप करूया. या क्रियाकलापात जसं आपण पाहू शकता, किचन काउंटरवर काही कॉफी सांडली आहे आणि ते स्वच्छ करण्याची गरज आहे. याचाच अर्थ आपल्याला स्वयंपाकघर चमकवण्याची गरज आहे. कृपया स्क्रीनवरील वायपर कापड घ्या आणि स्वयंपाकघरातील काउंटर स्वच्छतेने चमकवा. फाईव्ह एसच्या पहिल्या 3 टप्प्यांमध्ये कामासाठी अधिक जागा तयार करणं, ती सुनियोजित करणं आणि साफ करणं याचा पायाभूत समावेश होतो. या टप्प्यांचे स्वतःचे म्हणून काही फायदे अल्पकाळासाठी मिळतातच. चौथी पायरी म्हणजे शिकेत्सु. याचा अर्थ प्रमाणीकरण अर्थात स्टँडर्डायझेशन असा आहे. कोणाकडून, कोठे आणि काय केले जाते याची नोंद करून तुमच्या कार्यपद्धतीमध्ये नवीन मानके समाविष्ट करू शकता. यामुळे दीर्घकालीन बदल घडतात. चौथा एस म्हणजे स्टँडर्डायझेशन अर्थात प्रमाणीकरण. कामाची जागा स्वच्छ सुनियोजित ठेवण्यासाठीचे मानदंड आणि या मानदंडांचं पालन करण्याची प्रक्रिया. स्टँडर्डायझेशन मध्ये नाविन्यपूर्ण व्हिज्युअल मॅनेजमेंट, कलर कोडिंग आणि समस्या आधीच ओळखून त्यावर त्वरित कारवाई हे समाविष्ट असतं. लक्षात ठेवा, स्टँडर्डायझेशनच्या कार्यपद्धती कळण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सोप्या असाव्यात. यासाठी व्हिज्युअल मॅनेजमेंट अथवा चित्र भाषेतून संवाद फारच महत्वाचा आहे. या उदाहरणात आपण स्वयंपाकघरात केलेले व्हिज्युअल मॅनेजमेंट पाहू. वस्तू आणि त्यांच्या जागा या दोन्हीवर लेबल्स लावली आहेत आणि हे औद्योगिक क्षेत्रातल्या स्टँडर्डायझेशनचे उदाहरण आहे. आपण वेअर हाऊस मध्ये केलेली व्हिज्युअल मॅनेजमेंट पाहूया. असं म्हटलं आहे की ज्याची नोंद झाली नाही ते घडलंच नाही. तुम्ही 5S मध्ये घेतलेले निर्णय नोंदवून ठेवले तर तुमचं काम विरून जाणार नाही. कामाच्या पद्धती कशा बदलायच्या याचा निर्णय घेतला की त्याची इतरांना माहिती देणं आवश्यक आहे. हा संवाद स्टँडर्डायझेशन या टप्प्याचा एक प्रमुख भाग आहे. यासाठी साधारणतः व्हिज्युअल व्यवस्थापन, चेकशीट्स इत्यादी साधने वापरली जातात. हे उदाहरण आहे कॉन्फरन्स हॉलसाठी तयार केलेल्या 5S चेकशीटचं. या चेकशीट मध्ये कामासाठी कोण जबाबदार आहे, काम करण्याची पद्धत, काम कधी करावं, कुठे करावं आणि कसं करावं यासंबंधी माहिती मिळते. अशा चेकशीटचा वापर कुणीही सहज करू शकतो. ही आपल्या दैनंदिन जीवनातील व्हिज्युअल मॅनेजमेंटची काही उदाहरणे आहेत. एकाच वेळी प्रत्येकाला स्पष्ट संदेश पोहोचवण्यात व्हिज्युअल मॅनेजमेंट प्रत्येक वेळेला महत्वाची भूमिका बजावते.
आपण हे शॉप फ्लोअरवर वापरू शकतो का? हो, नक्की. आपण शॉप फ्लोअरवर दृश्य माध्यम कसं वापरू शकतो ते पाहूया. उद्योग क्षेत्रात सामान्यपणे वापरली जाणारी ही काही चित्रे आहेत. हे उदाहरण बजाज ऑटोमधील एका इंजिन असेंब्ली कन्व्हेयरचं व्हिज्युअल मॅनेजमेंटचं आहे. स्टेज नंबर, नाव, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा SOP साठी विविध व्हिज्युअल दिसतात. विविध वस्तू, साधने, फास्टनर्स इत्यादींसाठी एक जागा नक्की केली आहे. हे उदाहरण बजाज ऑटोच्या मशीनिंगचं आहे. तुम्ही मशीनवर चेक शीट, क्यू अलर्ट, मशीनचे नाव, मशीन ॲसेट ID अशी व्हिज्युअल मॅनेजमेंट पाहू शकता. आणि शेवटी ज्यांना 5S संकल्पना नवीन आहे त्यांना स्टँडर्डायझेशनमुळे तिचं शिक्षण देणं सोपं जातं आणि आधी वापरलेली तत्वे कार्यान्वित ठेवण्यासाठी मदत होते. सारांश. चौथा S, स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण करणे. ही प्रक्रिया कामाच्या ठिकाणी नियोजन, स्वच्छता यांची मानके बनवून ती जपण्याची आहे. निर्णय नोंदवून ठेवणं आणि कल्पक व्हिज्युअल मॅनेजमेंट, कलर कोडिंग, चेक शीट्स इत्यादींद्वारे संवाद साधून त्वरित कार्यवाहीसह समस्या लवकर ओळखून सोडवणं म्हणजेच स्टँडर्डायझेशन. आपण जे शिकलो त्याची एक उजळणी. चौथा S, स्टँडर्डायझेशन अर्थात प्रमाणीकरण. चौथ्या S चे वर्णन, त्याची अंमलबजावणी कशी करायची, व्हिज्युअल मॅनेजमेंटची उदाहरणे. चौथ्या S स्टँडर्डाइज किंवा सिकेत्सू साठी क्रियाकलाप 1. 5S मध्ये स्टँडर्डाइजची पायरी कशी कार्य करते हे समजून घेण्यासाठी येथे एक क्रियाकलाप आहे. स्क्रीनवर आपण स्वयंपाकघर सेटअप पाहू शकता. प्रत्येक बरणीवर एक लेबल असतं आणि ती बरणी शेल्फवर ठेवण्याच्या जागी एक संबंधित लेबल असतं. माऊसच्या मदतीने प्रत्येक जारवर म्हणजेच बरणीवर एका वेळी एक क्लिक करा आणि असं करत प्रत्येक बरणी शेल्फवर त्याच्या संबंधित स्टोरेज ठिकाणी ठेवा. हे स्वयंपाकघर प्रमाणित करण्यास मदत करते. दुसरा S म्हणजे सेट इन ऑर्डर समजून घेण्यासाठी अजून एक कृती करूया. इथे दाखवलेल्या चित्रात उपकरणे अस्ताव्यस्त पद्धतीने ठेवली आहेत. उजव्या बाजूला प्रत्येक उपकरणासाठी खास स्लॉट असलेला टूल बॉक्स आहे. माऊसने डाव्या बाजूच्या प्रत्येक टूलवर क्लिक करा आणि ते आकारानुसार योग्य स्लॉटमध्ये ठेवा. आता तुम्ही दुसरा S म्हणजेच सेट इन ऑर्डर अर्थात क्रमवारी पूर्ण केला आहे. आता आपण अंतिम टप्प्यावर आलो आहोत. इथे आतापर्यंत पहिल्या 4 टप्प्यांमध्ये जे शिकलो ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. आता 5वा S समजून घेऊ. सस्टेन किंवा शित्सुके. आपण खूप प्रयत्न करून जे साध्य केले आहे ते टिकवण्यासाठी हे नक्की आहे की त्यात प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे आणि त्यावर प्रत्येकाचं नियंत्रण असलं पाहिजे. हे कधी शक्य होईल?
प्रत्येकानं नियम पाळून त्याची सवय करून घेतली तरच. उच्च पातळीवर जाण्यासाठी नियमित ऑडिट केलं जातं, ज्यामुळे अंतिमतः हे साध्य होतं. कर्मचाऱ्यांचे उच्च मनोबल, सर्व लोकांचा सहभाग. घरी आई जेवणानंतर जेवणाचं टेबल साफ झालं आहे की नाही याच्या तपासणीत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे याची खात्री करून घेते. यात साऱ्यांचा समावेश आवश्यक असतो. तसंच हत्यारांचा शॅडो बोर्ड सांभाळण्यासाठी सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक जण सहभागी होतो आणि नियमांचे पालन करतो तेव्हा गोष्टी टिकून राहतात. ही आपल्या दिनचर्येचाच भाग बनवण्याची गरज आहे, जेणेकरून ती एक सवय होईल. तुम्हाला शिस्तीबद्दल तर माहिती आहेच. ही एक कायमस्वरूपी सवय आहे आणि जर आपण चांगल्या सवयी अंगी बाणल्या तर त्यांची जीवनात कशी मदत होते हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि जर नसेल तर त्यामुळे नुकसानही कसं होतं हेही माहिती असेलच. 5S ही एका वेळची कृती नाही, तो आपल्या दिनचर्येचाच भाग असावा. त्यामुळे कष्ट वाचतात आणि प्रत्येक कामातली कार्यक्षमता वाढते. सारांश, सस्टेनमुळे 5S हा अल्पकाळाचा प्रयोग नसून उत्तम दीर्घकालीन कार्यशैली आहे याची खात्री पटते. प्रत्येकानं नियमाचे पालन केलं आणि त्याची सवय लावली तरच हे साध्य होते. उच्च स्तरावर जाण्यासाठी नियमित ऑडिट केलं जातं. आपण 5S शिकण्याच्या शेवटाला आलो आहोत. आपण 5वा S म्हणजे सस्टेन शिकलो. सस्टेनचा अर्थ म्हणजेच 5S चे पहिले 4 टप्पे वारंवार पार पाडणे आणि शेवटी काही उदाहरणे ज्यामुळे आपण जे काही शिकलो ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. आता आपण 5वा S म्हणजेच सस्टेनच्या शेवटी आलो आहोत. आपण एक मजेदार मेमरी गेम खेळूया का? इथे 2 कॉलम दाखवले आहेत. शाळेत आपण मॅच द फॉलोइंग हा खेळ खेळायचो, आठवते ना? आपल्याला इथे तेच करायचं आहे. हे पहा, एका कॉलममध्ये इंग्रजी शब्द आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये जपानी अनुवादित शब्द आहेत. हे शब्द योग्य क्रमाने नाहीत. तुम्हाला प्रत्येक इंग्रजी शब्द योग्य जपानी भाषांतराशी जुळवायचा आहे. बघूया तुमच्यापैकी किती जण हे बरोबर सोडवतात ते. पाचव्या S साठी क्रियाकलाप 2, टिकून राहा किंवा शित्सुके. आता 5व्या S वर एक मजेदार क्रियाकलाप करण्याची वेळ आली आहे. ही एक छाया बोर्ड क्रियाकलाप आहे. स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसणारी साधने अनुक्रमे त्यांच्या योग्य ठिकाणी परत ठेवणे आवश्यक आहे. असं करून तुम्ही सस्टेनचा सराव करत आहात. प्रत्येक लिंकवर एका वेळी एक क्लिक करा आणि त्यांना डावीकडील बोर्डवर त्यांच्या आकारानुसार योग्य जागेत ठेवा. पाचव्या S साठी ऍक्टिव्हिटी 3, सस्टेन किंवा शित्सुके. पुढील कृतीमध्ये आपण मागील क्रियाकलापाप्रमाणेच काम करणार आहोत. ही मागील छाया मंडळाची मिरर क्रियाकलाप आहे. आता शेल्फमधील ज्या अवजारांची उजव्या बाजूच्या फलकावर सावलीची प्रतिमा आहे, फक्त त्यांच्यावरच क्लिक करा
आणि त्यांना त्यांच्या संबंधित ठिकाणी ठेवा. एका वेळी एक साधन करा. तुम्ही 5S च्या संकल्पनेत सस्टेन ही पायरी यशस्वीरित्या शिकलात. शेवटी 5S चे सर्वोत्तम 10 फायदे पाहूयात. 1. कामाची जागा नीटनेटकी आणि स्वच्छ होते. 2. कामाची जागा प्रशस्त होते. 3. अडथळा येत नाही. 4. काम सुलभरित्या होते. 5. सुरक्षितता वाढते. 6. अपव्यय कमी होतो. 7. उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारते. 8. मशीनच्या देखभालीची गरज कमी होते. 9. व्हिज्युअल कंट्रोल सिस्टीम सुधारते. 10. आणि शेवटचे परंतु महत्वाचे, कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते. आज आपण जे शिकलो त्याचं हे सार आहे. हा आहे 5S ई लर्निंग मॉड्यूलचा शेवट. आशा आहे की तुम्हाला शिकण्याचा हा प्रवास आवडला असेल. आपण या मॉड्यूलमध्ये काय शिकलो याची ही झटपट उजळणी. 1. 5S म्हणजे काय? 2. 5S चा इतिहास. 3. 5S ची पार्श्वभूमी. 4. 5S ची उद्दिष्टे आणि तत्वे. 5. 5S चे तपशील. 6. 5S चे फायदे.